विधिवत मंत्रिमंडळात निर्णय घेऊन प्रस्तावित उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द केली नाही तर हिवाळी अधिवेशनात सरकार विरोधात प्रचंड किमान 1 लाखाचा निषेध मोर्चा आणि आंदोलन केले जाईल. सध्याच्या परिस्थितीत अनुसूचित जातीची महाराष्ट्रातील एकूण जनसंख्या 13.5% वरून 20% पर्यंत गेलेली आहे. सांगत आहे त्या दिवशी मी तिथं उपस्थित होतो सुप्रीम कोर्टात. त्यामुळे जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणात 20% पर्यंत वाढ करण्यात यावी. यासाठी सक्षम आंदोलन उभे करण्याचाही ठराव ही परिषद पारित करीत आहे. देशात आणि महाराष्ट्रात अनेक सरकारी संस्थांचे खाजगीकरण करण्यात आले आहे आणि त्यामुळे त्या संस्थांमधील आरक्षण समाप्त होत आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये जवळपास 92% घट झालेली आहे. त्यामुळे ही परिषद येणाऱ्या काळात केंद्रात आणि राज्यात अस्तित्वात असलेल्या खाजगी संस्थांमध्ये सुद्धा प्रवर्गनीय आरक्षणाचे धोरण राबविले जावे याकरता प्रखर आंदोलन उभे करण्यासाठी ही परिषद ठराव पारित करीत आहे. हो, भारतीय संविधानात SC ST OBCच्या आरक्षणात क्रीमी लेअरचं प्रावधान नाही आणि कालच तुम्ही बघितलं असेल केंद्र शासनाला जर भूषण गवई साहेब भेटले त्यांना तर तेही पूर्ण बसले आहेत तिथं आणि सगळे इंटलेक्च्युअल शेड्यूल कास्टचे म्हणजे पदांचे त्यांच्या समोर मी गवई साहेबांसमोर हात यू आर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आय रिक्वेस्ट यू डिफीट अस हरवा आम्हाला बट प्लीज डिक्लेअर रिझल्ट. नाही ऐकलो आपण काय करणार. त्यांच्या संख्येपेक्षा 10 पटीने जास्त आहे अशा सवर्ण EWS चे आरक्षण या समाजाला देणे संविधानाच्या आरक्षणाच्या प्रावधानाला पूर्णपणे ध्वस्त करण्याचे काम करत आहे आणि संविधानाच्या विपरीत शोषक वर्गाला जास्तीचे प्रतिनिधित्व प्रदान करत असल्यामुळे EWS चे आरक्षण हे घटनाविरोधी आहे असा ठराव ही परिषद पारित करीत आहे. Economically weaker section is a very loosely drafted judgment by honorable. आरक्षणाची व्यवस्था नसल्याने 15% जनसंख्या असलेल्या समूहाकडे 90% प्रतिनिधित्व आहे. त्यातही टक्केवारी जास्त आहे आणि त्यांना 90% प्रतिनिधित्व आहे आणि SC ST OBC यांच्याकडे नगण्य प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेत जनसंख्येनुसार प्रत्येक प्रवर्गाचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आंदोलनाची सुरुवात करण्याचाही त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला त्यात मलेशियाच्या शासकांनी वॉर्निंग दिली होती की यू सुप्रीम कोर्ट जज यू शुड नॉट इंटरफेअर अँड डिसरप्ट आरक्षण पॉलिसी. ही वॉर्निंग होती मलेशियाची. तर त्या आधारे जजेस शुड नॉट इंटरफेअर अँड मिस इंटरप्रिट रिझर्वेशन पॉलिसी. मलेशियाच्या न्यायाधीशांनी देशातील आरक्षण धोरणात लुटबुट करू नये, ढवळाढवळ करू नये असे मलेशियन सरकारने जेव्हा तेथील भूमिपुत्रांना आरक्षण दिले तेव्हा मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने निक्षून सांगितले, सर्वोच्च न्यायालयास निक्षून सांगितले गेले की तुम्ही ढवळाढवळ करायची नाही अशी वॉर्निंग सुप्रीम कोर्टाला द्यायची वेळ आलेली आहे आणि त्याबद्दलची आवश्यक कारवाई या परिषदेने करावी असा ठराव पारित करण्यात येत आहे. शिक्षणाचे खाजगीकरण व त्यातून नफा मिळविणे, नॉट ओनली प्रायव्हेटायझेशन, प्रॉफिट ओरिएंटेड. सिलेबस कोण डिसाईड करणार हे माहिती नाही. शिक्षण व्यवस्थेत महिलांचे काय स्थान राहणार ते माहिती नाही. 6% GDPचे द्यायचे दिलेले आहेत 2%. या न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल पार्लमेंटमध्ये अजून डिस्कशन झालं नाही. बर्वे साहेब गेले, मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि हा ड्राफ्ट ऑलरेडी 542 मेंबर ऑफ पार्लमेंटला पाठवला आणि
ते सुखदेव साहेब आता इथं नाही आहेत, तर त्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल आवश्यक एक कार्यवाही करावी असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात येत आहे. आता शेवटचे दोनच. बाहो आणि एडव्होकेट असोसिएशन इत्यादी संघटना मागास घटकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहे. मागास घटकांसंबंधी निर्णय प्रक्रियेत राज्य शासनाने या संघटनांचे प्रतिनिधी समाविष्ट करून घ्यावे असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात येत आहे. आता ऑलरेडी आय एम एक्सटेंडिंग द टाइम. बाकीचे ठराव आम्ही तुम्हाला पाठवतो. आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. तर आपण विदर्भातील सत्कार मूर्तींना सत्कार या ठिकाणी करणार आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन सत्कार स्वीकारावे. प्रमोदिनी रामटेके यवतमाळ, अंकुश वाकडे यवतमाळ, प्रवीण कांबळे वर्धा. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देण्यासाठी जे उपवर्गीकरण विरोधी योद्धे आहे आपण सर्व 5 मिनिट थांबावं. चेतना सबाई वर्धा. राऊत साहेब, अनिल बारसाकडे साहेब, राजकुमार चिकटे, दिलीप वावरे, अमृत बनसोड साहेब, किशोर पिगला साहेब, करुणा तभानेताई, अतुल सचदेवे साहेब, कर्मेश कटके साहेब, दिनेश बनसोड साहेब, अनिल जवादे साहेब, अशोक जोनवाल साहेब, विनोद अर्पपुरे साहेब, ब्ल्यू क्लब, युवा ग्रॅज्युएट फोरम आणि नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन फोरम यांनी कृपया मंचावर यावं.